मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचा आज मुंबईमध्ये मेळावा पार पडतोय। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होतोय। रंगशारदा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत। मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। मनसेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना स्वतः मनसे अध्यक्ष यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मनसेच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, मुंबईमध्ये आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतोय, काय अपडेट? गेल्या काही दिवसांमध्ये मनसेच्या वतीनं खरं तर जो आढावा घेण्यात आलेला होता त्या आढाव्यानंतर काही महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आलेले होते। विभागाध्यक्ष असतील किंवा शाखा अध्यक्ष असतील यांच्यामध्ये बदल करण्यात आलेला होता आणि सगळे जे नवनिर्वाचित आता शाखा अध्यक्ष किंवा विभागाध्यक्ष आहेत त्यांचा हा मेळावा आहे। मुंबईच्या बांद्रा परिसरातील रंगशारदा या सभागृहामध्ये हा मेळावा पार पडतो आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वी विद्यार्थी सेना मनसेची जी आहे तिचा सुद्धा वर्धापन दिन साजरा झाला। पनवेलला आपण बघितलं की शेकापच्या वर्धापन दिनी राज ठाकरे हे पनवेलला गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी केलेलं भाषण हे अत्यंत गाजलेलं असं भाषण आहे। आणि आता त्यानंतर आज मनसे अध्यक्ष हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। त्यामुळे नेमकं असे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहे आणि त्या दृष्टीनं आपण जर बघितलं तर सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे। पुन्हा एकदा लढण्याची जिद्द जी आहे ती कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून मनसे अध्यक्ष विशेषतः मुंबई महानगरपालिकेवर त्यांचं लक्ष केंद्रित असताना, कारण गेल्या वेळेला आपण बघितलेलं होतं की अत्यंत बिकट परिस्थिती होती खरं तर मनसेची, तरीसुद्धा मनसेचे 7 नगरसेवक निवडून आलेले होते। त्यानंतर 6 नगरसेवक जे आहे ते शिवसेनानी फोडले। असं असलं तरीही बिकट परिस्थितीत जर 7 नगरसेवक येऊ शकतात तर संपूर्ण जोशानं जर मैदानात उतरलं तर परिस्थिती आणि चित्र किती बदलू शकतं याचा अंदाज हा मनसे अध्यक्षांना आहे। आणि म्हणूनच मनसे अध्यक्ष आज त्यांच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते संबोधित करणार आहे। हा मेळावा मुंबई शहरापुरता मुंबई शहर आणि उपनगरांपुरता मर्यादित असल्यामुळे तुर्तास तरी केवळ मनसेचे मुंबईतले पदाधिकारी, नेते, सरचिटणीस या मेळाव्याला उपस्थित राहतील असं सांगितलं जात आहे। मुंबईच्या दृष्टीनं महत्त्वाचे असलेले विषय वारंवार मनसे अध्यक्ष हे बोलून दाखवत असतात। त्यात मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका आहे। अशा महानगरपालिकेवर आपला अंकुश असावा असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं आणि त्याचबरोबर आपलं सरकार असावं असा सुद्धा प्रत्येकाचा प्रयत्न असतो। असं असताना गेल्या काही दिवसामध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्षांनी जी एक नवीन मोठ बांधायला सुरुवात केलेली आहे त्याचा परिणाम हा सर्वत्र आपल्याला बघायला मिळतो आहे। कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचं एक वादग्रस्त विधान खरं तर आलेलं आहे आणि त्यांचं ते वादग्रस्त विधान म्हणजे मराठीसाठी जर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तरी तो आम्ही घ्यायला तयार आहोत अशी त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या दृष्टीनं सुद्धा मनसे अध्यक्ष काय बोलतात हे बघावं लागणार आहे। कारण संजय राऊतांचं हे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये जी महाराजांची राजधानी होती तिथं जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बार राहत असतील तर ही अत्यंत खेदाची बातमी। निश्चितच आधीच्या भाषणात राज ठाकरेंनी विविध मुद्दे उपस्थित केले होते, डान्स बारचा मुद्दा उपस्थित केला आणि आता आज नेमकं ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी।